श्री स्वामी समर्थ. तुम्हा सगळ्यांच्या आपल्या स्वामी सूत्र ब्लॉग या चॅनलवर मनापासून स्वागत. स्वामी भक्त हो, आज पुन्हा एकदा तुमच्यासाठी नवीन स्वामी संदेश घेऊन आलेले आहे. आजचा स्वामी संदेश नेहमीप्रमाणेच खूप खास असणार आहे, म्हणून आजचा स्वामी संदेश शेवटपर्यंत ऐका. आजचा स्वामी संदेश जाणून घ्यायचा असेल तर तुम्हाला छोटंसंच काम करायचं आहे. तुमच्यासमोर ज्या 2 भेटवस्तू तुम्हाला दिसत आहे त्यापैकी एक भेटवस्तू तुम्हाला तुमच्यासाठी निवडायची आहे आणि संदेश काय आहे ते जाणून घ्यायचं आहे. बघा ना स्वामी भक्त हो, आपल्याला छोटीशी जरी भेटवस्तू कोणी दिली तर आपल्याला खूप आनंद वाटतो आणि ही भेटवस्तू तर स्वामींनी पाठवलेली आहे. स्वामी महाराजांची भेटवस्तू मिळणं हे आपलं परम भाग्य. म्हणूनच आपल्या आयुष्यामध्ये जर चांगलं काही असेल तर ती आहे स्वामी सेवा. आपण स्वामी मार्गात आलो आहोत ना, हेच आपलं पुण्य आहे, नाहीतर आपलं आयुष्य फक्त शून्य आहे. आणि हो, आपण स्वतःला भाग्यवान समजायलाच हवं, कारण स्वामी चरित्रामध्ये तुम्ही वाचलं असेल, पूर्व पुण्याई होती गाठी म्हणून झाल्या स्वामी भेटी, पूर्व पुण्याई होती गाठी म्हणून झाल्या स्वामी भेटी. तर स्वामी भक्त हो, आपल्या मागच्या जन्मीचं जे काही पुण्य आहे तेच आपल्याला आता ह्या जन्मात कामी येत आहे आणि आपण स्वामी मार्गात आहोत. स्वामींचा हा आशीर्वाद कायमस्वरूपी आपल्या पाठीशी राहावा असं वाटत असेल तर संदेश आवर्जून ऐका आणि त्या पद्धतीने आयुष्य जगण्याचा प्रयत्न करा. आपलं आयुष्य स्वामीमय झाल्याशिवाय राहणार नाही. तर असो, तुम्ही तुमच्यासाठीची एक भेटवस्तू निवडली असेल अशी मी आशा करते आणि संदेश काय आहे तेही सांगते. तर बघा, ज्यांनी 1 नंबरची भेटवस्तू निवडली आहे ना, त्यांना स्वामी महाराज काय सांगतात बघूया. स्वामी महाराज प्रत्येक भक्ताला सांगतात, अरे आम्ही त्या गुळासारखं आहोत आणि तुम्ही म्हटलं तर तिळासारखे आहे, म्हणून तिळासारखं आम्हाला चिकटून राहा. तुमचं आयुष्य गोड झाल्याशिवाय राहणार नाही. अरे तू भाग्यवान आहे ना, म्हणूनच तुझ्या पाठीशी आम्ही आहोत, कारण सहजासहजी आमची कृपा कोणावरही होत नाही. आमच्या दरबारात येऊन आम्हाला कोण काय देतं हे आम्ही कधीही पाहत नाही, पण आमचा भक्त आमची भक्ती किती स्वच्छ मनाने करतो हेच आम्ही सदैव पाहतो. आणि तुझं मन जर निर्मळ असेल तर आमच्या सेवेपासून तू कधीही स्वतःला दूर लोटू शकत नाही. तू आमची करत असलेली सेवा ही देखील आम्हीच करून घेत असतो हे नेहमी मान्य कर. समाजाला एक पांढरा केस 100 काळ्या केसांहून आधी दिसतो. समाज त्याला जे आधी पाहायचं असतं ना तेच पाहत असतो. म्हणून ज्याला काय आधी पाहावं हे कळतं ना तोच खऱ्या अर्थाने देखना, आणि ज्याला पाहण्याआधी पारखून मत बनवावं वाटतं ना तोच खरा सुशिक्षित. म्हणून लगेच निर्णय घेण्यापेक्षा एखादी गोष्ट अगोदर पारखून पहा आणि सातत्याने फक्त दोष शोधण्यापेक्षा समोरच्या व्यक्तीमध्ये चांगलंही शोधून पहा. जेव्हा तू चांगलं शोधू लागतो तेव्हाच तुला सगळ्या काही गोष्टी आपोआप चांगल्या वाटू लागतात. म्हणून जे काही बघत आहे त्यामध्ये गुण आणि दोष दोनही गोष्टी असणारच आहे हे सगळ्यात अगोदर तू मान्य कर. कारण ह्या जगाच्या पाठीवर अशी एकही व्यक्ती नाही जिच्यामध्ये सगळे गुण आहे, आणि अशी एकही व्यक्ती तुला सापडणार नाही जिच्यामध्ये फक्त दोष आहे. म्हणून गुण आणि दोषांचा स्वीकार करून एखादं नातं निभवायचं ठरलं ना तर ते नक्कीच यशस्वी देखील होतं. आणि इतकं करूनही जर समोरची व्यक्ती तुझ्यामध्ये दोष शोधत असेल तर अशा लोकांच्या नादी तू लागू नको. अशा लोकांना स्पष्टीकरण द्यायला तू तुझा वेळ खर्च करू नको. समोरच्याला तुझ्याबद्दल काय वाटतं हे त्याच्यावर अवलंबून आहे. त्यामध्ये तू काहीही करू शकत नाही. तू फक्त एक काम करू शकतो, तू फक्त तुझे चांगले कर्म करू शकतो. बाकी त्या कर्माचं फळ काय द्यायचं हे तुझी स्वामी माऊलीच बघणार आहे. म्हणून तू कर्म कर आणि सोडून दे. आणि समोरच्या व्यक्तीमध्ये परमेश्वर वास करतो असं मानून त्या व्यक्तीशी संवाद साध. माणसातील देव सदैव शोधावा आणि जतनही करावा, कारण अवेळी साक्षात देव सहाय्यास कधीच धावून येत नाही. तो एखाद्या देव माणसाची तुझ्या मदतीसाठी योजना करतो, आणि जी व्यक्ती तुला मदत करते ती व्यक्ती खास भगवंताने तुझ्यासाठी पाठवलेली असते. म्हणून नेहमी माणसामध्ये देव शोधण्याचा प्रयत्न कर. आयुष्यात कितीही वाईट परिस्थिती आली तरीही त्या वाईट परिस्थितीवर हार मानू नको. मनापासून कष्ट कर आणि आमच्यावर विश्वास ठेव. आमचं नामस्मरण कर. आमच्या नामस्मरणात स्वतःला झोकून दे. म्हणजे तू केलेले कष्ट, तू घेतलेली मेहनत निश्चितपणे तुला यशप्राप्ती करून देईल. समोरच्या व्यक्तीचा आनंद तुला ओळखता नाही आला तरीही चालेल, पण त्याच्या वेदना मात्र तुला वाचता यायलाच पाहिजे.
कारण आनंद अगदी सहज शब्दात व्यक्त होतो, पण दुःखाला व्यक्त होण्यासाठी शब्द सापडत नाही. म्हणून समोरच्याच्या वागण्यावरून त्याची पारख करू नको, तर त्या व्यक्तीच्या आयुष्यात नेमकं काय चाललेलं आहे हे समजून घेऊन निर्णय घे. बऱ्याचदा माणूस वाईट नसतो, पण त्या माणसाची वेळ वाईट असते आणि वेळ वाईट असते म्हणून सगळं काही चुकत जातं. पण तू मात्र धीराने घे, मन शांत ठेव आणि शांत डोक्याने विचार कर. जेव्हा तू शांत मन ठेवून एखादा निर्णय घेतो, एखादा विचार करतो, तेव्हाच खऱ्या अर्थाने तुझ्या आयुष्याला योग्य ते वळण मिळतं आणि तुझ्या आयुष्याचं सोनं व्हायला वेळ लागत नाही. अरे, इतकं जरी तू आमच्यासाठी केलं आणि अशा पद्धतीने जर तू आयुष्य जगला तर आम्ही देखील तुला सांगू, भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. भिवू नकोस, मी सदैव तुझ्या पाठीशी आहे. स्वामी भक्त हो, आता ज्यांनी 2 नंबरची भेटवस्तू निवडली त्यांना स्वामी महाराज काय सांगतात बघूया. स्वामी महाराज अशा प्रत्येक भक्ताला सांगतात, अरे कान भरणारी लोक आजूबाजूला ठेवण्यापेक्षा योग्य वेळी तुझा कान धरणारी आणि तुझी वाट चुकू नये म्हणून प्रयत्न करणारी लोक जवळ ठेव. बऱ्याचदा काही लोक तुझ्या आजूबाजूला अशी असतात जी फक्त तुझी वाह करतात, पण अशीच लोक तुला आवडतात. पण असे लोक जेव्हा तुझ्याशी इतकं गोड वागतात तेव्हा नक्कीच त्यांच्या मनात काहीतरी वेगळं चाललंय हे तू ओळखून घे. बऱ्याचदा काही लोक तुझा कान धरतात, तुझ्या चुकाही दाखवतात, पण अशा वेळेस मात्र तुला त्यांचा राग येतो. पण अरे, आयुष्यामध्ये असे लोक असणं देखील गरजेचं आहे. वेळ प्रसंगी गरज पडल्यावर कान धरणारी लोक जेव्हा आयुष्यात असतात ना, तेव्हा तुझा रस्ता चुकत नाही. म्हणून अशा लोकांना कधीही तू अंतर देऊ नकोस आणि फक्त कामासाठी मतलबापुरतं तुझ्याशी जे गोडगोड बोलतात, तुझी वाह करतात, अशा लोकांच्या नादी तू लागू नको. कारण अशा लोकांच्या नादी लागून तू फक्त तुझं स्वतःचं नुकसान करून घेणार आहे. म्हणून वेळीत सावध हो आणि लोक कसे आहेत हे ओळखायला शिक. चांगलं काय, वाईट काय हे एकदा की तुला कळालं की तुझ्या आयुष्यात घेतलेले निर्णय कधीही चुकत नाही आणि मग तुझा मार्ग देखील सोपा होऊ लागतो. बऱ्याचदा तू आमच्या सेवेत रममाण होतो, आमची सेवा करायला तुझी इच्छा होते, पण आमची सेवा करूनही तुला हवं ते मिळत नाही आणि मग अशा वेळेस तू निराश होतो. पण ऐक, जे भक्त मातीप्रमाणे असतात ना ते सहज आमच्या चरणी लीन होतात, पण जे दगडाप्रमाणे असतात त्यांना आकार घेण्याआधी टाकीचे घाव सोसावे लागतात. म्हणून तुझ्या वाट्याला जर दुःखाचे प्रसंग येत असतील, काहीतरी वाईट गोष्टी तुझ्या बाबतीत घडत असतील तर काळजी करू नको. ती तुझी परीक्षा आहे आणि त्या परीक्षेमध्ये उत्तीर्ण करण्यासाठी आम्ही तुला मदत करणार आहोत. फक्त सातत्याने आमचं नाम जपत राहा. माणूस परिस्थिती आणि वाईट संगत यामुळे भरकटतो, पण यावेळी जो गुरुच्या सानिध्यात राहतो ना त्याचा उद्धार झाल्याशिवाय राहत नाही. म्हणून बिकट परिस्थिती आली तरीही वाईट संगत मात्र तू धरू नकोस आणि स्वतःचं आयुष्य भरकटू देऊ नकोस. अशा वेळेस आमच्यावरच विश्वास ठेव. डोळे झाकून जेव्हा तू आमच्यावर विश्वास ठेवतो आणि आम्ही सगळं काही ठीक करणारच आहोत हे जेव्हा तू मान्य करतो, तेव्हाच खऱ्या अर्थाने तू आमचा भक्त म्हणून ओळखला जातो. कारण आमच्या भक्ताकडे फक्त विश्वास असावा. आमचा भक्त आमच्यासाठी काय करणार आहे हे आम्ही कधीही बघत नाही, पण आमचा भक्त आमच्यावर किती विश्वास ठेवतो हे मात्र आम्ही सदैव बघतो. आणि अशा भक्ताला आम्ही सांगतो, भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. भिवू नकोस, मी सदैव तुझ्या पाठीशी आहे. स्वामी भक्त हो, आजचा स्वामी संदेश तुम्ही ऐकला असेल तर आजचा स्वामी संदेश तुम्हाला कसा वाटला कमेंट करून नक्की कळवा. तुम्ही कोणती भेटवस्तू निवडली होती हे देखील कमेंट करून नक्कीच कळवा. असेच नवीन स्वामी संदेश तुम्हाला ऐकायला आवडत असेल तर आपल्या स्वामीसूत्र ब्लॉग या चॅनलला सबस्क्राईब करा. शेजारचं बेल बटन प्रेस करून ठेवा, जेणेकरून नवीन आलेला स्वामी संदेश सगळ्यात अगोदर तुमच्यापर्यंत पोहोचेल. पुन्हा भेटूया नवीन स्वामी संदेश घेऊन. तोपर्यंत स्वस्थ रहा, मस्त रहा आणि आपले स्वामी संदेश ऐकत रहा. धन्यवाद.